का? अगं का म्हणजे आपल्याला डबे पाठवायचे आहेत आणि सगळा स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे तयारीला आत्ताच लाग. आणि हो, तुला अंदाज नसेल तर मला बोलव, मी सांगेन. हां चल आता आटप, लवकर आटप. आटप 2 मिनिटात. 2 मिनिटात राणीची मोलकरीण झाली मी परत. आणि फक्त घरातल्यांसाठी नाही, आता त्या वस्तीतल्यांसाठी सुद्धा. मी नाही करणार आहे. किट्टू डार्लिंग, अगं असं काय करतेस? मी काय म्हणतोय, आता घरातल्यांच्या नजरेत आपण जर चांगले दिसायला हवं असेल तर आपल्यासाठी हीच संधी आहे. अगं आपण चांगलं वागूया ना. त्यांच्यासाठी फार फार तर काय 2 दिवस डबा करून द्यायला लागेल आपल्याला. मी नाही करणार. अगं पण ऐक ना, तुझ्या लक्षात येते काय, आपण जर असे चांगले वागलो ना तर आपण लवकरात लवकर या घरात परत येऊ. आपली बेडरूम परत आपल्याला मिळेल. काय मस्त ना किट्टू डार्लिंग. अगं यामध्ये आपलाच फायदा आहे. फायदा? माझा फायदा असेल तर मी काहीही करायला तयार आहे. पण आता तू मला मदत करायची. शिवा, मी काय म्हणते, आजीनं आणि ताईनं हे असं इथे कसं राहू द्यायचं मला सांग. खरंय, मलाही तेच वाटतं. मी किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला त्यांना, कालपासून समजावते पण ऐकतच नाहीयेत. आणि हे घर कधी हातात येईल सांगता येत नाही ना ग. म्हणूनच मला वाटतंय आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊया. हे बघा सीताई, आजीला मी ओळखते. ती आपल्या घरी राहायला नाही येणार. म्हणजे ते माझं सासर आहे ही गोष्ट तर आहेच, पण ती या घरासमोर राहिली ना तिची हिंमत राहील. आपल्या घरी आली ना तिची हिंमत तुटून जाईल. शिवा, पण आजीला इथे राहू देणं बरं नाही अगं. तिचं वय झालंय. आपण इथे राहिलो ती गोष्ट वेगळी आहे, पण ती. हो आशू, पण तिचा जीव आहे रे या घरात. ती असंच या घराला नजरेआड नाही करणार. हे बघा सीताई, तुम्ही खरंच दोघं घरी जा, आराम करा. आशू, तू पण रात्रभर झोपला नाही. खरंच सांगते, तुम्ही जा, मी थांबते इथे. नाही नाही, तुम्हाला असं सोडून आम्ही जाऊच शकत. हो, अगदी बरोबर आहे. हे बघा सीताई, तुम्ही उद्या या ना परत, काहीच हरकत नाहीये, पण आता जा, आराम करा. आशू, हे बघ असं नको करू. तू सीताईला सोडायला जा आणि आराम कर. हे बघा, तुम्ही दोघांनी आराम करणं गरजेचं आहे. तुम्ही दोघंही माझा आधार आहात, त्यामुळे तुम्ही फ्रेश राहिलं पाहिजे. तूही आराम करायला हवायस, थकलीयस तू. हो सीताई, करते आराम. आणि सीताई, काय थँक्यू. शिवा, हो सीताई, हे बघा, मी ना खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखी सासू मिळाली. तुम्ही आज आजी आणि आईसाठी इथे रात्रभर थांबलात. ही खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही करत कोणी. तुम्ही या घरासाठी एवढं करताय. खरंच थँक्यू. आणि तुम्ही ना सॉलिड आहात खरंच. शिवा, मी काहीही वेगळं केलं, तू तुझ्या कुटुंबासाठी केवढं करतेस. मी एवढंच नाही करू शकत. त्याचे आभार वगैरे नाही मानायचे. ठीक आहे, काही लागलं तर कॉल कर. हं, करते. बरं बाई आजी, चला या 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 या. हळू 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 हळू. चला चला चला, या या या. कीर्तिताई, तुम्ही उभ्या, तुम्ही बसा ना. वंदना दे, बसा हो, बसा. मला बरं वाटतंय ना आता. अहो बसा हो वंदनाताई. आजी, आता तुम्ही निवांत बसा. काही कसलाही संकोच करायचा नाही. तुमच्याच मुलीचं घर आहे. आणि मुलगा पण तुमचाच आहे की नाही का? हो, आणि मुलगी पण तुमचीच आहे. हा, पण हे झालं कसं काय? अगं आपली इच्छा होती ना सगळ्यांनी इकडे राहायला यावं. ती इच्छा पूर्ण झाली. आणि वेळच अशी आली की टाळता आलं नाही. वेळ अशी आली म्हणजे
नक्की काय झालं? तर आजपासून हे सगळे आपल्याकडेच राहणार आहेत, त्यांचं घर परत मिळेपर्यंत. नाही म्हणजे तुम्ही इथे राहणार ही छानच गोष्ट आहे, पण शिवाच्या चेहऱ्यावर ना आणखीन कसलं तरी आनंद आहे. अर्थात आहे. आज काहीतरी गोड केलंय बहुतेक घरात. अरे योगायोगच म्हणावं लागेल. योगायोगच आहे आणि बातमी पण गोड आहे. गोड बातमी म्हणजे घर परत मिळालं असेल ना? ते आज ना उद्या मिळेलच, पण घरात नवीन पाहुणा येणार आहे. अजून कोण कोण येणार आहे आता? अरे कीर्ती, अरे नवीन पाहुणा म्हणजे शिवा मावशी होणार आहे. काय काय म्हणजे? काय मावशीबाई? म्हणजे दिव्या तू प्रेग्नेंट आहे? किती भारी आहे. एक सेकंड, एक सेकंड. मला इथे space दिव्या द्या. सांभाळू ना हे. ओके, सांभाळून हळू पटकन. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन चंदन दादा. किती छान आहे. आमच्या घरात ऑलरेडी एक बेबी आहे. अरे